उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू श्री राधे दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी जपू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्ती भगवान हर सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला आता हृदया फुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी कायस नेणे
बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखण चोर निवृत्तीनाथांचे चरणी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी हरी बोल क्या बात है वाह जनार्दनी निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नवे नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय असणारे हृदय सम्राट संत सम्राट पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्या प्रकरणातील काल्याचा प्रसंग गोड वर्णन करणारा अभंग आज सेवेकरिता निवडला विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी सेवा करण्याचा जो योग प्राप्त करून जुळून आला मनापासून सर्व या ठिकाणी कासार वडवलीकर असतील 49व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि त्यातल्या या ठिकाणी काल्याचे कीर्तन रूपी सेवा मद सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली असावी श्री राम पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळ कासार वडवलीकर असतील सर्वांच्या मनापासून आधी करून मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल ऋण व्यक्त करेल या ठिकाणी आलेली सर्व संत मंडळी वारकरी मंडळी बसलेली सर्व तुम्ही ज्ञात श्रोता मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल तसेच या ठिकाणी आजच्या कीर्तनाचं जे सौजन्य कैलासवासी देवकाबाई विनायक पाटील असतील यांच्या स्मरणार्थ सौ संगीताताई परशुराम भोईर असतील ह्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेल माझ्या गुरुवर्य असतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्ती परायण सौ वनिताताई प्रकाश पाटील या गुरूंच्या गुरुकृपेने या गादीवरती आहे हरिभक्ती परायण कबीर बाबा म्हात्रे असतील या गुरूंच्या गुरुकृपेने या गादीवरती आहे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा भेरू हो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वचने का कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण सावी जवळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता निरूपणाकरिता चिंतनाकरिता निवडलेला अभंग
या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून गोड वर्णन करतात. उपजोनी या पुढती येऊ, या मृत्यू लोकामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. कशा करिता तर काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्याकरिता आम्ही या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. कारण वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. आणि तो काल्याचा प्रसाद मायबाप एकमेकाच्या मुखामध्ये आपण देणार आहोत. एकमेका देऊ मुखी. आणि एकमेकाच्या मुखामध्ये तो प्रसाद घातल्याच्या नंतर सुखे घालू हुंबरी. कारण तुकाराम महाराज म्हणतात की वाळवंटाम मध्ये असं जे आपल्याला काल्याच्या प्रसादाचा लाभ घ्यायला मिळतो तो वैकुंठामध्ये सुद्धा नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट हे स्थळ उत्तम आहे. विठ्ठल 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 या ठिकाणी सर्व प्रेमानं आनंदानं महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थितीत असतील. या ठिकाणी माझा पितृवर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थितीत असतील. आज या ठिकाणी काळ्याची कीर्तन रूपी सेवा मध सारख्या अज्ञानाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मायबाप बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 2 प्रश्न विचारून जाईल की काल्याचं कीर्तन हे दुपारच्या वेळेलाच का, म्हणजे 10 ते 12 किंवा 11 ते 1 या वेळेतच का? कारण बघा, जेवढे 7 काही कीर्तन तुम्ही श्रवण केले, किती वेळ होती महिला मंडळ? कोणती वेळ होती? 9 ते 11ची वेळ होती. सुंदर असं कीर्तन मुक्ताताई सोनवणे यांचं झालं. सुंदर असं कीर्तन अजून गजानन महाराज असतील त्यांचं झालं. ती कीर्तन 9 ते 11 या वेळेतच का? आणि आताचं जे कीर्तन आहे ते दुपारच्या या वेळेत का? त्याचं कारण असं आहे की माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने जो काला त्या ठिकाणी केला ती वेळ सुद्धा हीच होती. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की काल्याची कीर्तन रूपी सेवा ही कशाकरिता केली जाते तर सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. आज आपल्या सप्ताहालाच पूर्णता नाही मिळणार तर नवे नवे तुमच्या आमच्या जीवनाला सुद्धा पूर्णता प्राप्त करून देणारं आजचं हे काल्याचं कीर्तन आहे, म्हणजेच सांगताची आहे. कारण बघा महिला मंडळ, आज जर रात्री तुम्हाला कोणी जर सांगितलं की चल कीर्तन सुरू झाले, 9 वाजले, येतेस का? तुम्ही याल का इथं? येऊन बसाल का इथं? नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आज कळेल की काल्याचं कीर्तन झालं म्हणजे आपलं सप्ताहाला पूर्णता मिळाली. तरी ज्याप्रमाणे बघा, एखादं मंदिर आपण जर बांधलं महिला मंडळ, उदाहरण द्यायचं झालं, देवळ्याची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू. एखादं जर तुम्ही मंदिर बांधलं महिला मंडळ, मंदिराचं किती लाख मोलाचं तुम्ही काम केलं. आता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं हे गोड असं सुंदर असं मंदिर आहे ना, ह्या मंदिरामध्ये अनेक मूर्त्या आहेत. भगवान श्री प्रभू रामचंद्र आहेत, लक्ष्मण असतील आणि या ठिकाणी सीतामाई असतील, हनुमंतराय असतील, गणपती बाप्पा असेल, विठ्ठल रुक्मिणी असेल, अनेक मूर्त्या आहेत. बघा, मंदिराचं काम मात्र अनेक गावातल्या मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या माणसांनी देणगी दिली आणि मंदिराचं काम मोठ्या प्रमाणात केलं. चांगलं मंदिराला आपण कलर दिलं, चांगल्या त्या ठिकाणी लाद्या मारल्या, पण मंदिर पूर्ण झालं का? चांगल्या त्या ठिकाणी मूर्ती सुद्धा आपण स्थापित केल्या, पण मंदिराचं पूर्ण काम झालं का? तर नाही. ज्या वेळा आपण मंदिराला कळस चढवणार त्यावेळेला ते मंदिर पूर्ण होणार. म्हणून देवळाची या कामा कळसू. पुढे सांगितलेलं आहे की गंगेचा जो प्रवास आहे तो कितपर्यंत आहे. एक दिवस बघा अशी गंमत झाली, एका गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. पटवून देण्याकरिता महिला मंडळ तुम्हाला उदाहरण देते. आता वर्गामध्ये 50 विद्यार्थी शिक्षण घेत होते. डुमरे महाराजजी किती? 25 मुली होत्या आणि 25 मुले होती. आता त्या दिवशी मात्र गुरुजींनी विषय असा घेतला की बाळांनो, आजचा आपला जो विषय आहे तो विषय कोणता आहे तर गोदावरी. काळ्या बोर्डवरती सफेद रंगाच्या खडून मात्र गुरुजींनी गोदावरी हा शब्द लिहिला. आता त्यावेळी बघा, आजचा विषय गोदावरी आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना की गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. सगळे विद्यार्थी शांत बसले. कुणाला काही येत? कारण कोणी गणितामध्ये हुशार होतं,
कुणी विज्ञानामध्ये हुशार होतं, कुणी कशात तर कुणी कशात हुशार होतं. पण कासार वडवली मधला एक असा मुलगा होता, तुम्हाला सांगते पुरुष वर्ग, की जो पाठीमागच्या बेंचवरती बसला होता, ज्याला डुमरे महाराजांनी किती बोल शिकवले ह्याचं काही ज्ञान. पण गुरुजी मात्र एवढे हुशार होते, तुम्हाला सांगते आमच्या डुमरे महाराजांसारखे हुशार होते, अगदी पक्के ते बोल करून घेणारे होते. बघा आता हा विद्यार्थी मात्र, ते विद्यार्थ्यानं विचार करावा की आपण मात्र हे उत्तर दिलं पाहिजे. ज्याला काहीच येत नव्हतं पण तो उत्तर देण्याकरिता बेंचवरती उभा राहिला. बरं उभा राहिल्याच्या नंतर गुरुजी म्हणे मी सांगणार आहे आजच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. आता त्याचं नाव होतं बाळू. बाळू एवढा हुशार होता, कारण कुठल्या गावचा होता महिला मंडळ, पाठीमागच्या बसलेला महिला मंडळ. झोपल्या की काय. आता गुरुजींना सुद्धा आनंद वाटला की आजपर्यंत ज्या बाळूला काहीच येत नव्हतं डुमरे महाराज, आणि तो बाळू मात्र काहीतरी उत्तर देण्याकरिता तयार झाला. बघा बाळूला सांगितलं, बोल बाळू पटकन, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला. आता बाळूनं सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, आणि त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचं पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम. शाबास बाळू. सगळ्यांनी टाळ्याच वाजवल्या. ज्यांचं गणितामध्ये नंबर येत होतं ना महाराजजी, त्यांना सुद्धा खूपलं की आजपर्यंत ज्या बाळूला काहीच येत नव्हतं त्या बाळूनं एकदम गोड उत्तर दिलं. आता पुढे गुरुजींनी सांगितलं, बाळू पुढे कुठे गेली ती गंगा. आता बाळूनं सांगितलं की जशी ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली तशी कुशावर्तातून ती पुढे गेली. पुढे कुठे गेली बाळू. सांगितलं नांदूर मधमेश्वरकडे गेली. पुढे कुठे गेली बाळू. बाळूने सांगितलं कोपरगाव मधून पुढे गेली. पुढे कुठे गेली बाळू. वैजापूर तालुक्यातून पुढे गेली. पुढे कुठे गेली बाळू. बाळूने सांगितलं पुढे पुढे. किती विचारता तुम्ही गुरुजी. पण बाळू मात्र हुशार होता, कारण तो कुठल्या गावचा होता. भूक लागली का काय. भूक लागली का तुम्हाला. तो कासार वडवलीचा होता, हे मात्र लक्षात राहू द्या. सांगितलं की पुढे कुठे गेली. पैठणच्या नाथ सागरातून पुढे गेली. पुढे कुठे गेली. बीड जिल्ह्यातून पुढे गेली. पुढे कुठे गेली. परभणी तालुक्यातून पुढे गेली. पुढे कुठे गेली. नांदेड जिल्ह्यातून पुढे गेली. पुढे गेली. पुढे गेली. आता शेवटपर्यंत गुरुजींचे प्रश्न काही संपणार. पण बाळू एवढा हुशार होता. बाळूनं सांगितलं की गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतावरून गंगा निघाली ती डायरेक्ट सागराला जाऊन तुका म्हणे गंगा सागर संगमे. क्या बात आहे वा. तुका म्हणे गंगा सागर संगमे. तुका म्हणे गंगा सागर संगमे. तुका म्हणे गंगा सागर संगमे. हो तुका म्हणे गंगा. क्या बात आहे वा. सागर संगमे. तुका म्हणे गंगा डिले वाढवा. तुका म्हणे गंगा सागर संगमे. तुका म्हणे गंगा सागर संगमे. अवघ्या झाल्या उर्मी एक माय. अवघ्या झाल्या उर्मी एक रूप माझी मनाचा. अवघ्या झाल्या उर्मी एक माय. अवघ्या झाल्या उर्मी सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. सांगायचं तात्पर्य की मंदिराचं बांधकाम किती मोठं झालं. कळस चढल्यानंतर मंदिर पूर्ण होतं. गंगेचा जो प्रवास आहे तो सागराला जाऊन ती गंगा मिळाली. तिचा प्रवास मात्र त्या ठिकाणी थांबतो. त्याप्रमाणे काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची सांगता झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन का. महिला मंडळ का. चरित्र ते उच्चारावे केले तेवे गोकुळी. आता महाराजांनी मगाशी महाराजांनी इतकं गोड प्रमाण दिलं.
आणि प्रमाणे असं दिलं डोंगरे महाराजजी की बरोबर विषय आला, नाहीतर गाडी निघून गेल्यानंतर हात करून फायदा आहे का महाराजजी? हे म्हणजे कसं आहे, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकांच्या ओठात आहे. पण नुसतं गायकांच्या ओठात असून चालतं का बाबा? नाही, ते डुमरे महाराजांच्या बोटात असणं गरजेचं आहे. बरं, डुमरे महाराजांच्या बोटात असून चालत नाही तर ते कासार वडवलीकरांच्या नोटात असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हा हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चरित्र ते उच्चारावे केले तेवे गोकुळी, येदसे चरित्र केले नारायण. आजच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र का सांगतात? आजच्या दिवशी शंकर नाही, आजच्या दिवशी साधू नाही, संत नाही. कारण बघा, कृष्ण परमात्मा असा हा अवतार आहे, पूर्ण अवतार आहे. कारण बघा, अनेक देवादिकांनी जे आपले अवतार घेतले 23 अवतार आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना, मोहे धाव घाली पाना पान्हा. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, जे 23 अवतार सांगितलेले आहेत ना मायबाप, मत्स्य कुर्म वराह वामन पुंडरीकाक्ष जनार्द गोविंदम, अनेक जे अवतार सांगितलेले आहेत ते अवतार कसे आहेत? प्रभू रामचंद्रांचा अवतार कसा आहे? बोलिले वाल्मिके तैसेची करीण, वर्तून दावीण नामा म्हणे. वाल्मिक ऋषींनी जसं सांगितलं तसं वर्तन प्रभू रामचंद्रांना करावं लागलं. आणि हा अवतार असा आहे कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्म्याचा अवतार असा आहे महिला मंडळ. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या घोड्या किती सांगू गा, याच्या घोड्या किती सांगू गा, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. इतक्या खोड्या कराव्या, स्वतःच्या मनाला पटेल, स्वतःच्या मर्जीनं मात्र कार्य करावं. भगवान परमात्म्याचं कार्यच असं आहे, एकोहम बहुश्याम. ह्या जगामध्ये विश्वामध्ये मी एकटा आलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती, तुका म्हणे नाम गात. म्हणजे देवाचं नामस्मरण गात गात आम्ही येणार आणि देवाचं नामस्मरण करत आम्ही सांगायचं. तात्पर्य की या मृत्यूलोकामध्ये तुमचा आमचा जन्म तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला ना महिला मंडळ, कुठेतरी ह्या देहाची किंमत आज आपल्याला कळत नाही. कारण बघा, एवढा मोठा सप्ताह आहे. मी तर नेहमी सांगत असते की खरं तर महिला मंडळ, आज जन्माला येऊन हा नरदेह आपण वाया घालवतो. रात्रंदिवस संसारामध्ये एवढे रंग भरले की त्या संसारातून 8 दिवस तुम्ही आलात ना महिला मंडळ. बरं, नुसतं 8 दिवस इथं उपस्थितीत राहून आणि प्रसादाचा लाभ घेऊन काही फायदा नाही. कुठेतरी पुण्याचं काम इथे आपण केलं पाहिजे. मग पुण्याचं काम कोणतं असेल? एखादं चटई उचलण्याचं काम आपण केलं पाहिजे. ह्या सभा मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये, कीर्तन मंडपामध्ये झाडलोट करण्याचं काम केलं पाहिजे. कुणी काही मागितलं तर त्याला देण्याचं काम केलं पाहिजे. आणि 8 दिवसामध्ये हा जो लाभ, हा पुण्य आपल्याला कमवायला मिळतं जगाच्या पाठीवर, आणि त्याच्यासारखं सुख मात्र कुठे, हे दुसरं कुठे आहे का? इथून कीर्तन मंडपाच्या बाहेर तुम्ही गेलात, सहज तुम्ही टाळी वाजवत बसला तर लोक तुम्हाला काय म्हणतील? पण इथे टाळी वाजवायला मात्र सांगावं लागतं. हा, टाळीची न करावी टाळाटाळी. कितीक काही माणसं बघा, कितीक जर सांगा त्यांना की हातानं टाळी वाजवा, मुखानं नामचिंतन करा, पण मुखानं नामचिंतन काही करत नाही. खुशाल नाही म्हणता म्हणजे तुम्ही सुद्धा करत नाही. बरं, त्यातल्या त्यात हा आजचं हे कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी. महिला मंडळ, ज्यानं मनापासून तृणापासून या ठिकाणी आनंद मात्र उपभोगला असेल ना, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी.
या ठिकाणी नाचायला सांगावं लागतं का महिला मंडळ? आजचा शेवटचा दिवस, आज तर आपल्याला सांगावंच लागलं नाही पाहिजे, स्वतःहून आपल्याला हे म्हणजे कसं, ते मुळात असलं तर इथे इच्छा होईल, पण जर मूळ पायच जर आपला बिघडलं असेल, किती सांगा तरी आपल्यामध्ये काही बदल नाही. असं आयुष्य निघून चाललेलं आहे मायबाप. या ठिकाणी गोड हा सप्ताह या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळ आयोजित करतात ना मायबाप. उत्तरोत्तर ह्या सप्ताहाची मात्र काय प्रगती होत जाते. खऱ्या अर्थानं बघा, आज मात्र या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळं ज्ञात श्रोता वर्ग उपस्थितीत आहात ना, पुढच्या वर्षी आणखीन काही श्रोता वर्ग वाढेल. कशासाठी? ही कमिटी मंडळ जे आहे ना, हे कशाकरिता करतात सगळं, कुठेतरी समाजामध्ये विश्वामध्ये काही माझा माता भगिनी परिवार असेल ना, माता भगिनी वर्ग असेल ना, त्यांच्यामध्ये काहीतरी चांगले आचार विचार आले पाहिजे. खऱ्या अर्थानं बघा, ही मुलं जे या ठिकाणी गोड मात्र नाचण्याचं काम करतात ना, टाळ वाजवण्याची सेवा देतात ना, जगाच्या पाठीवर हे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आहेत. उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. तुकाराम महाराज म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये आम्ही पुन्हा येऊ. म्हणजे कशाला? मागच्या वर्षी माझी कीर्तन रूपी सेवा झाली, कमिटीनं सांगितलं की ताई पुढच्या वर्षी तुम्ही आमची तारीख घेतली, मग आम्ही सांगितलं आम्ही पुन्हा येऊ. हा, बरोबर की नाही? त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये जो काल्याचा प्रसाद उपभोगायला, काल्याच्या प्रसादाचा आनंद घ्यायला मिळतो ना, तो काल्याच्या प्रसादाचा आनंद घेण्याकरिता आम्ही पुन्हा येऊ. महिला मंडळ, या वर्षी कोणी आलं असेल पहिल्यांदाच कीर्तन ऐकण्याकरिता, तर निश्चितच तो जाता जाता बोलेल की मी पुढच्या वर्षी पुन्हा येईल. भगवान परमात्म्याचा अवतार हा असा आहे कशाकरिता? भक्ताचं रक्षण. योगी या दुर्लभ तो म्या देखील साजने, पाहता पाहता मदन पुरे देखिला असा देव, विठला संदेहुनी माले दुजे पण, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, तोची सर्व होय जाणता, गडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, कोण वारी तुझ वाचून चिंता, धर्म का जागो तुझा तुझी कृपाळू राजा, दांडसी जीवेची गान सांगतास जगजोगी, जागे जाग बोलती जागे जाग बोलती, जागता जगदेवा राख काही भाव, जगजोगी जगजोगी, जागे जाग बोलती जागे जाग बोलती, मनमोहन मुरळीवाला, मनमोहन मुरळीवाला, मनमोहन मुरळीवाला नंदाचा लवेला, मनमोहन मुरळीवाला नंदाचा लवेला, मनमोहन मुरळीवाला, मनमोहन मुरळीवाला. झाला का काकडा? महिला मंडळ, महिला मंडळ झोप नाही ना लागली? पहाटे उठून त्या परमात्म्याची आळवणी केली. परमात्म्याला सुद्धा वाटेल काय माझा भक्त आहे बघा मायबाप. पण आज आपली अवस्था अशी झाली महिला मंडळ की सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत सासू सुनेची भांडणच संपत नाही. आणि आपण म्हणतो बाई पण भारी देवा. होईल का बाई पण भारी देवा? मी तर म्हणते बाई पण भारी देवा कधी होईल? जेव्हा कुठेतरी सासू सुनेचं नातं आपण एकत्रित प्रेमानं मायेनं जपणार तेव्हा. कारण बघा, आजही आता 2 दिवसावरती नवरात्री जगदंबा मातेचा जो उपवास आलेला आहे ना, नवरात्रीचा आपण कडक उपवास करतो. पण उपवास केल्यानंतर सकाळी उठल्यापासून भांडतो. कारण उपवासाचा राग कुणावरती काढतो? एखादी सून सासूबाईवरती काढेल. ते बंद करून टाका, बंद करून टाका, फॅन बंद करा. महिला मंडळ, उपवासाचा राग आपण कुणावरती काढतो? काही काही माणसांचं जीवन तर, महिला मंडळ तुम्हाला बोलता येतं ना? तुम्ही म्हणाल आम्हाला जर एवढं बोलता येत असेल तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? तर नको तिथं बडबड जास्त करतो. जिथे बोलायला पाहिजे. ह्या महिन्याचे पैसे आले ना? आले का? आता कशा हसल्या? आले असतील तरी हसा आणि आले नसतील तरी, तर 30 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर पडतील.
बघा महिला मंडळ, जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही. एक दिवस अशी गंमत झाली बघा. एक उदाहरण देते म्हणजे तुम्ही जरा हसाल. महिला मंडळ, दोघी शेजारी शेजारी दोघे बाहेर राहत होत्या. आता दोघींचं मात्र एवढं पटत होतं तुम्हाला सांगते महिला मंडळ, घरातली कामं आवरली की मधोमध अशा दोघी शेजारी राहत होत्या, पण मध्ये एक असा ओटा होता. त्या ओट्यावरती ह्या दोघी जणी बसायच्या. एवढ्या गप्पा एवढ्या गप्पा एवढ्या गप्पा, रामायणातल्या गप्पा, महाभारतातल्या गप्पा, भगवद्गीतेतल्या गप्पा, सगळ्या काही गप्पा मारायच्या. ह्या गप्पा मारता का तुम्ही महिला मंडळ? नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव आहे. एवढ्या गप्पा मारायच्या. संध्याकाळच्या वेळेला काय झालं, दोघींची ही मुलं शाळेतून घरी आली आणि मुलांनी सांगितलं, आई आई उद्या शाळेमध्ये तुम्हाला गुरुजींनी बोलवलेलं आहे. कशाकरिता? तर पूर्वीचा एक काळ असा होता की शाळेमध्ये मुलांना काहीतरी धान्य वाटप केलं. आता आहे का अशी प्रथा? आता अशी प्रथा बरोबर ना? शासनानं काहीतरी नवीन योजना आयोजित केल्या. आता लाडकी बहीण योजना आयोजित केली. पूर्वीच्या काळी ज्या योजना होत्या त्या नाहीशे केल्या. आता पूर्वीच्या काळी ही योजना होती की शाळेमध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना धान्य वाटप केलं जायचं. मुलांनी सांगितलं की दोघींनाही तुम्हाला उद्या गुरुजींनी शाळेमध्ये धान्य वाटप करण्यात येणार आहे म्हणून बोलवलेलं. दोघींच्याही मुलांनी निरोप दिला. एक होती तिला 4 मुलं होते आणि एक होती तिला 2च मुलं होते. जिला 4 होते ना तिला 2 मुली होते आणि 2 मुलं होते. एक दुसरी होती तिला 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. आता दोघेही मात्र तिने विचार केला की उद्या आपण शाळेमध्ये गेलो पाहिजे, धान्य वाटप करणार आहे. सकाळी सगळी कामं आवरली, लेकरांना आपल्या सोबत घेतलं आणि शाळेमध्ये. आता गुरुजींनी मात्र त्या ठिकाणी सांगितलं होतं की एका मुलाला 2 किलो धान्य मिळेल, म्हणजे 2 पिशव्या मिळतील. आता जिला 4 होती मुलं तिला किती पिशव्या मिळाल्या महिला मंडळ? पाठीमागच्या महिला मंडळ, तुमचं गणित जरा चांगलं आहे, पक्क आहे तुमचं गणित. तसं मला काही गणितातलं कळत म्हणून तुम्हाला विचारते. 4 मुलं होते तिला किती पिशव्या? पण ती माझ्यासारखी जरा अडाणी होती. डोंबरे महाराज माझ्यासारखी अडाणी होती, तिला काही गणित कळत नव्हतं. ती सांगते की नाही ग बाई, सरकार कुठेतरी दुभेद करतं. ह्या सरकारवरती काहीतरी आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तुमचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत. ही सांगते तिला, पण तिला काही कळत नाही. अगं मला 4 मुलं म्हणून मला 8 पिशव्या. पाहता पाहता दोघी घरापर्यंत पोचल्या. दाराजवळ अशा त्यांनी पिशव्या ठेवल्या आणि जाता जाता ती तिच्या घरात जाता जाता काय म्हणू लागली, आपलं सरकार लय मस्त.